मी ग्राउंड लेवलला काम करणारा एक कार्यकर्ता की एखाद्या गावात जर गेलं तरी मी 5, 50, 100, 200 जणांची नावं मी घेऊ शकतो. जनावर वैरण बघितली मी दिवसभर लोकांच्यासाठी आहे की मला गाडी पाहिजे, घोडं पाहिजे असं काही नाही. कुणाचीही गाडी आली माझ्याकडे, एखाद्या दिवशी कोल्हापुरात 4-5 जणांची कामं असली, मी एखाद्याच्या मोटरसायकलवरून जाणार. माझ्या वचनात का बदल केला, जी बरोबर आलीत त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी सरपंच पद किंवा वेगवेगळी पदं दिली. साहेब, आपल्याला टीका करायचीच नाही कोणावर. तुमचं एखादा शिक्षक विचार, तुमचे चांगले गुण सांगा. चांगले गुण म्हटल्यावर माझंच चांगलं सांगा, दुसऱ्याचं वाईट गुण सांगितलं तर ते माझं चांगलं आहे, असा विषय. बंटी पाटील साहेब म्हणजे एक आमचा आत्मा आहे. या मतदारसंघात काँग्रेसची छाप आहे. काँग्रेस एक काँग्रेस पहिल्यापासून निष्ठावंत काँग्रेसमॅन की एखाद्या कार्यकर्त्याला बळ जर द्यायचं म्हटलं ते कधीच मागं पडत नाही. एखाद्या कार्यकर्त्याला काही सुद्धा असू दे ते कधीच मागं पडणार नाहीत. अगदी सर्व ताकदीनिशी ते कार्यकर्त्यांच्या मागं राहतात. मग रात्री 12ला बोलवून ते कार्यकर्ता रात्री 1ला बोलवून ते त्या ठिकाणी बंटी पाटील साहेब असतात. मला भावाची साथ आहे, गावाची साथ आहे, देवाची साथ. ही निवडणूक ही मी आज जिंकलोय, निकाल हा माझ्या बाजूनच लागला. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघितलं तर निगवे खालसा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत एकनाथ पाटील साहेब यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे. त्यांचं एकूण एक व्हिजन काय आहे ते जाणून घेणार आहे. माझ्या अंदाजानुसार 2012 ते 2017 या कार्यकालामध्ये कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. कामाचा एक अनुभव आहे आणि त्या जोरावरती आदरणीय सतीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. एकंदरीत काय सांगाल, कसा प्रवास सुरू आहे, प्रचार कसा सुरू आहे, लोकांच्या सोबत जाताय, भेटताय, काय लोक बोलत आहेत? प्रचार अगदी उत्तम प्रकारे चालू आहे. आम्ही घर टू घर, मतदारसंघात घर टू घर जातो आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोचलो आपण. काय भावना आहे सध्या लोकांची, काय सांगायला? लोकांच्या भावना, एक लोकांचा विचार हा काँग्रेस बरोबर जाण्याचा विचार आहे. कारण का हे तसा जर भाग बघितला तर PN पाटील साहेब यांना मानणारा या बालेकिल्ला हा मतदारसंघ आहे. तसेच PN पाटील साहेबांच्या नंतर बंटी पाटील साहेबांना ह्यो मानणारा वर्ग आहे. अशा प्रकारचा ह्यो मतदारसंघ असून या मतदारसंघात काँग्रेसची छाप आहे. आणि जे काय आता चालूच्या घडामोडीमध्ये एक काँग्रेस हे व्हिजन घेऊन चाललेला आहे, ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास या पद्धतीने हे घेऊन गेलेलं, त्यामुळे काँग्रेसवर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या मतदारसंघामधून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी आपल्यावरती एक विश्वास दाखवलाय. कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे, कुठलाही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नाही, मात्र तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन तुम्हाला इथं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. काय बंटी पाटलांच्या विषयी वाटतं? नक्कीच काय विषय आहे. मी 1995 साली या राजकीय जीवनात प्रवास केला. 95 ते 2000 साधारणतः 2009 पर्यंत या भागाचं नेतृत्व हे सांगरोळ मतदारसंघामध्ये हे गाव होतं की ह्यो भाग सांगरोळ मतदारसंघ होता. त्यावेळी कैलासाची PN पाटील साहेब यांना मानणारा मी कार्यकर्ता. आणि त्याच्यानंतर 2009 पासून मी बंटी पाटील साहेबांना आमचं गाव किंवा हे आमचा भाग बंटी पाटील साहेब यांच्या दक्षिण लोकसभा विधानसभा मतदारसंघात गेला. त्यामुळे माझं इथलं कार्य बघून किंवा मी 1995 ते 2010 पर्यंत सलग 4 वेळा मी ग्रामपंचायत निवडून आलो. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन मला आदरणीय बंटी पाटील साहेब आणि PN पाटील साहेब यांनी 2012च्या निवडणुकीत कळंबे मतदारसंघातून मला निवडणुकीचं उभा केलं, जिल्हा परिषद काँग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषद. आणि त्यावेळी या मतदारसंघातील आत्ताच्या मतदारसंघातले 8 गावं ही माझ्या कळंबे मतदारसंघात होती. त्यामुळे या लोकांचा सहवास किंवा लोकांची माझी माहिती की स्थानिक पातळीवर लोकांपर्यंत मी पोचलेला माणूस आहे. मी ग्राउंड लेवलला काम करणारा एक कार्यकर्ता की एखाद्या गावात जर गेलं तरी मी 5, 50, 100, 200 जणांची नावं मी घेऊ शकतो. एवढ्या म्हणजे एवढ्या जवळ मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे.
आता मला सांगा साहेब, ही उमेदवारी आता आपल्याला देण्यात आलेली आहे. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण नेतृत्व केलेलं आहे. होय. काय काय कामं केलेली आहेत आपण त्यावेळेला आपल्या? मी पूर्वी प्रशासकीय पातळीवर म्हणजे इस्पोली प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं सुशोभीकरण करून सर्व काही व्यवस्थित करून राष्ट्रीय स्तरावर NABH मानांकन मिळवून दिलंय PSC-ला. म्हाळुंगे सारख्या ठिकाणी अंगणवाड्या, रस्ते, गटर्स, पुन्हा क वर्ग यात्रास्थळ, हनुमान मंदिर इस्पुर्ली, विठ्ठल मंदिर चुई, विठ्ठल मंदिर कावणे, अशा बऱ्याच काही क वर्ग यात्रास्थळ त्या निधी मिळवून आणण्याचं काम केलं. पुन्हा जनसुविधामधून आपली गटर, रस्ते, आपले मशानभूमी सुधारणा, अशा पद्धतीची बरीच कामे केलीत. आणि प्रशासनावर वचक ठेवणारा मी कार्यकर्ता. कशी कामाची पद्धत कशी असते आपल्या? कामाची पद्धत माझी त्यातलं शासनाचे वेगवेगळे GR हे समजावून घेऊन अधिकाऱ्याला काम सांगतो. आणि त्यात जर एखादं काम बसत नसतं तर कशा पद्धतीने बसवायचं याचा पूर्ण अनुभव मला आहे. आणि कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून कुठलं उगीच तुम्ही म्हणजे एखादं न होणारं काम एखाद्या अधिकाऱ्याला मी सांगू शकत नाही. खऱ्या अर्थानं बघितलं तर कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. राजकीय पार्श्वभूमी नाही. माझा प्रवास कसा होता, वडिलांची इच्छा होती की राजकारणात उतरू नये. बर. पण 1995ला मी नोकरीच्या शोधात असणारा माणूस, मला तशी 1991ची ग्रामपंचायत इलेक्शन वडिलांनी लढवू दिली नाही. आणि 95ला मला राजकारणात भाग घ्यावा लागला. 1995 त्यापासून सलग मी या इस्पुर्ली गावामध्ये 3 वार्ड आहेत. सलग 3 निवडणुकीत 3 वेळा वेगवेगळ्या वार्डातून निवडून आलो, उच्चांकी मतान गावातून. आणि 4थ्या वेळची इलेक्शन ही 2010ची बिनविरोध केली गावामध्ये. 2010ची इलेक्शन ग्रामपंचायत बिनविरोध. आणि 1995 पासून सलग माझी ग्रामपंचायत इस्पुर्लीच्या सत्ता आहे. जरी आज आमची युती जरी असली तरी मी आपल्या काय बरं माझ्या वचनात का बदल केला, जी बरोबर आलीत त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी सरपंच पद किंवा वेगवेगळी पद दिली. म्हणजे कधी त्याच्या हुमदांडगावपणा नाही. आपल्या बरोबर आले तर आपलं काय जे ठरलंय त्याप्रमाणे डन केले. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेला बघायला गेलं ग्रामपंचायतीमध्ये युती करताना बऱ्याचशा गोष्टी ठरतात. होय, मात्र ज्या वेळेला सत्ता येते त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींच्यावरती कुठं ना कुठे पाणी टाकलं जातं. पण आपण तसं काय केलेलं नाही. दिला शब्द ते दिला. साहेब मला सांगा, आता ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढताना आता इतकी गावं आहेत तुमच्या या मतदारसंघात. बरोबर. तुम्ही मतदारसंघ फिरलेला आहात, तुम्हाला त्याचा अभ्यास आहे. काय वाटते की ह्या गावातली ही कामं प्रामुख्याने व्हायला पाहिजेत, गावनिहाय अशी काही सांगता येते का आपल्याला? प्रामुख्याने गावनिहाय म्हणजे सांडपाण्याचं नियोजन पहिलं केलं पाहिजे. रस्ते, गटर, आता मी घर टू घर फिरल्यामुळे मला प्रत्येक भागात काय आहे काय नाही याची पूर्णपणे जाणीव झालेली आहे. की आता हे गावठाण असते याच्यामध्ये फार काय म्हणजे रस्ते बिस्ते आहेत, पण जी शेताकडे वस्ती आहे अशा ठिकाणी भरपूर सुधारणा करणं, पानंद रस्ते वगैरे, किंवा गावात जागा नसल्यामुळे लोकांची वस्ती शेताकडल्या बाजूला वाढलेली आहे, त्या ठिकाणी लाईट, पाणी, आपली ग्रामपंचायतची लाईट, हे अशा वगैरे अनेक सुविधा करण्यासारखे आहेत. आणि त्याचबरोबर आत्ताच्या स्थितीत स्पर्धेचं युग आहे. एक युवकांना मार्गदर्शन करण्याचं मार्गदर्शन केंद्र अशा पद्धतीचं विजन आपल्या समोर आणणार आहे. तसा बघितला तर हा मतदारसंघ आता जो नवीन निर्माण झालेला आहे, काहीसा भाग बघायला गेला तर दक्षिण मधला आहे, होय, काहीसा बघितलं तर करवीर मधला, दोन्हींची सांगड घालून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. आव्हान वाटते की सोपं वाटते, कशा पद्धतीने वाटते ही निवडणूक? प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांना काही थोडे दक्षिण मधले उमेदवार, काही थोडे करवीर, दोघांच्या समोर ही आव्हानं आहेच. पण माणसाची जवळीक जर बघितली तर मला जास्त आहे. कारण का पाहुण्यापर्यंतचं नातलग सगळे. मी जो करवीर मधला भाग आहे त्या करवीर मधली भोगावती जी कॉलेज आहे त्या महाविद्यालयात मी शिक्षण घेत 5 वर्ष पदवी मी तिथून घेतली. त्यामुळे बरेचसेच लोक माझ्या तिकडे ओळखीचे आहेत.
करवीर तिकडे हा. करवीरच्या बाजूला. आणि इकडे या दक्षिणमध्ये ह्या 4-5 गावामध्ये किंवा हे युवती कुरडू हे पाहुण्यापर्यंत किंवा म्हाळुंगी हे सलग ह्या इस्पोलीशी सलग असणारी गाव आहे. बरोबर. त्यामुळं या बऱ्यापैकी माझ्या ओळखी किंवा डायरेक्ट माणसाला नाव घेऊन बोलवणे किंवा डायरेक्ट माणसाची ओळख ही माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आता नाही म्हटलं तरी माझ्या अंदाजानुसार एक 25, 30, 35 वर्ष झाली होय. राजकारण मध्ये आपण अगदी समाजकारणामध्ये बरोबर सक्रिय आहे. अगदी बरोबर. या 35 वर्षामध्ये भरपूर अनुभव आलेला आहे. होय. आपलं कोण परतो कोण या सगळ्या गोष्टीची जाण आलेली असते आणि हे सगळं करत असताना गावचा भागाचा एक विकास व्हायला पाहिजे अशी आपल्याला एक धारणा आपण ठेवताना होय. ठेवतो आणि नेतृत्वाने दिलेला एक विश्वास होय. या सगळ्या गोष्टींच्याकडे बघत असताना तुम्हाला काय वाटतं की पुढची ही निवडणूक ही कशा पद्धतीने होईल, काय लेवलला होईल? ही निवडणूक ही मी आज जिंकलोय. कारण का या ग्रामीण भागात बऱ्याच समस्या असतात. मुलांचं दाखलं, मुलगा दाखला काढाय आला की तो मी कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे याचा कधी विचार केलेला नाही. कारण का पार्टीचा आणि त्या मुलग्या दाखल्याचा असा कुठला संबंध, कुठले उत्पन्नाचे दाखले असतील, एखाद्या विद्यार्थ्याला अर्जंट उत्पन्नाचा दाखला असेल किंवा आपले ओबीसी दाखले, कुणबी दाखले असतील, या कुणबीचा पुरावा शोधून देण्याचं काम, अशी बरीचशी मी कामं कचेरीत. बाबा एखादा रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तर त्याला मदत करायची तर कशा पद्धती मदत करायची, तर अशी सुद्धा मी कामं करतो. पुन्हा दाखले, पुन्हा एखादा कुठंतरी पोलीस स्टेशनला असणार काम, मी प्रत्यक्ष तिथं जाऊन वेळ देणारा कार्यकर्ता. सकाळी माझा प्रवास कसा आहे, सकाळी उठायचं, जनावर वैरण बघितली की मी दिवसभर लोकांच्यासाठी आहे. की मला गाडी पाहिजे, घोडं पाहिजे असं काही नाही. कुणाचीही गाडी आली माझ्याकडे, एखाद्या दिवशी कोल्हापुरात 4-5 जणांची कामं असली, मी एखाद्याच्या मोटरसायकलवरून जाणार आणि त्या 5 जणांनी तुमचं काम कुठं आहे तिथं थांबा, मी तिथं दिवसात येणार. ही कामाची पद्धत आहे, ही माझ्या कामाची पद्धत आहे. बर. बंटी पाटलांच्या विषयी तुम्हाला काय वाटते, कसं आहे नेतृत्व? बंटी पाटील साहेब म्हणजे एक आमचा आत्मा आहे. की एखाद्या कार्यकर्त्याला बळ जर द्यायचं म्हटलं ते कधीच मागं पडत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्याला काही सुद्धा असू दे ते कधीच मागं पडणार नाहीत. अगदी सर्व ताकदीनिशी ते कार्यकर्त्यांच्या मागे राहतात. मग रात्री 12ला बोलवून दे कार्यकर्ता, रात्री 1ला बोलवून दे, त्या ठिकाणी बंटी पाटील साहेब हजर आहे. बर. आणि बंटी पाटील साहेबांचं कार्यच असं आहे की जो तळागाळातला माणूस आहे किंवा एक तळागाळातल्या माणसाला मदत करायची आहे, ती मदत ही बंटी पाटील साहेबांच्या रूपानंच होती. पुन्हा तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर दवाखाना असून दे, दवाखान्यात एखादा पेशंट असून दे, आम्ही सरळ डी.वाय. पाटील हॉस्पिटलला ऍडमिट करतो. त्या कार्यकर्त्याला सांगतो तिथं जाऊन तिथल्या PROला फोन लावा आणि माझा फोन नंबर दिला की तिथल्या PROला दे. PROला नसले तर तिथं अजित पाटील म्हणून प्रशासन अधिकारी आहेत, त्यांना दे, मी त्यांना सांगतो. अशा पद्धतीचं मी बंटी पाटील साहेबांच्या स्वरूपातनं काम करतो. मग तो पेशंट कुठला बी असून दे, एखादा ऍडमिशन असेल तर ऍडमिशन एखाद्या मुलग्याला मिळत नसलं एखाद्या कॉलेजला तर तिथला त्या कमिटीतला किंवा कोणतरी संचालक गाठून त्या मुलग्याला कसं ऍडमिशन देता येईल हे मी कायम बघत असतो. पण आमच्याकडे मुलगा आला की त्याला कुठल्या पद्धतीने जायचं हे आम्हाला चांगल्या तऱ्हेने जाणतोय मी. एका बाजूला हे सगळं करत असताना काम करणारा माणूस ही एक आपल्याला ओळख मिळालेली आहे. ही ओळख कशामुळे? ही लोकांच्या मध्ये मी मिसळत असल्यामुळे. बाबा हे काम भागात माहिती आहे, हे काम कुणाकडे गेलं तर होईल, तर आमच्या माणसाकडे गेलं तर होईल. मग त्यामुळं माझ्याकडे लोकांचं अट्रॅक्शन आहे. आणि काम करत असताना मी तुमचं जर काम असेल तर मी त्याचं काय काम आहे हे दुसरं कोणाला सांगा. तुमचं जर हित त्याच्यात असलं आणि दुसऱ्याला सांगून त्यात बिघाड जर होत असला तर ते मी अजिबात दुसऱ्याला सांगत. तुमचं काम मला आणि तुम्हालाच माहिती, अशा पद्धतीचं मी काम करतो. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना एक बोललात की सत्तेतला असू दे किंवा विरोधातला, म्हणजे आपल्याकडचा असू दे नाही तर विरोधातला असू दे, अशा प्रत्येक माणसाचं काम करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला PN साहेबांना आदर्श ठेवून आपलं एक काम सुरू 100% काम. जसं PN साहेबांचं एक पण प्रॉब्लेम सॉल्व्ह तसं आमच्याकडे जर आलं तर त्याचं नक्कीच त्या कायदेशीर काय त्रुटी आहेत त्या आम्ही सांगू शकतो. बाबा त्याला त्या अडचण इथं आहे आणि सांगड तिची काहीतरी कुठेतरी घालून हे काम होईल, नाहीतर हे काम तुझं होणार नाही असं सुद्धा आम्ही सांगू शकतो. पण आपल्या बरोबरचा जो माणूस आहे त्याला बाधा न येता
जर बाधा आमच्या बरोबरच्या माणसाला येत असेल तर बाबा तुला तुझं दरवाजे खुले आहेत, तू तुझं काम करू. कारण का माझ्या माणसाला, जवळच्या माणसाला किंवा माझ्या बरोबर असणाऱ्या माणसाला बाधा येईल तुझं काम केलं तर. बरोबर. अशा पद्धतीचं मी काम करतो. जो माझ्या बरोबर आहे माणूस त्याला प्रथम प्राधान्य, आणि माझ्या बरोबर कुणाचंही त्याच्यात नुकसान होणार नाही असं जर त्या विरोधकाचं जर काम असेल ते मी नक्कीच करतो. मी तुमचे आता प्रचार बघितला, ह्या सगळ्या गोष्टी बघतोय, कुठेही तुम्ही कुणावरती टीका करत नाही. आपलं काम काय हे घेऊन जात. एवढं कसं काय राजकारण म्हणल्यावर टीका आल्या, टिप्पणी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी नाही साहेब, आपल्याला टीका करायचीच नाही कोणावर. आपण काय आहे त्या एखाद्या, आता आपल्याला एखाद्या माझं चांगलं गुण जर सांगा म्हटलं एखाद्या शिक्षकान, माझं चांगलंच सांगायला पाहिजे. दुसऱ्याचं वाईट गुण सांगितलं म्हणजे माझं चांगलं नव्हते. अशा पद्धतीचा मी माणूस. तुमचं एखादा शिक्षक विचार तुमचे चांगले गुण सांगा, चांगले गुण म्हटल्यावर माझंच चांगलं सांगा. दुसऱ्याचं वाईट गुण सांगितलं तर ते माझं चांगलं आहेत काय, असा विषय. बर. मग प्रचारात कुठले मुद्दे घेऊन जात आहे? मग तुमचं व्हिजन काय आहे? व्हिजन आता माझं तरी, आता बघा माझं व्हिजन म्हणले तर या सार्वजनिक म्हणजे ग्रामीण भागाचा विकास हे पहिलं व्हिजन आहे. युवकांना मार्गदर्शन करणे हे माझं मुख्य व्हिजन राहणार. बर. कोण अडला नडला, या ग्रामीण भागातला युवक अडला नडला त्यावेळी त्याला मत्तीचा हात देणं हे माझं विजन. एखाद्याला ऍडमिशन कुठं मिळत नाही तर त्याला ऍडमिशन कशा पद्धती करून द्यायचं. कारण का मी झेडपीचे 5 वर्ष सदस्य म्हणून काम करताना माझी वेगवेगळ्या शिक्षण संस्थेतले लोक किंवा वेगवेगळे आमदार खासदार लोक असे आले, त्यांच्या माध्यमातून काम करून देणं एवढंच माझं, आणि त्याचं काम केलं याच्यातच माझं समाधान, असं माझं विजन. नक्कीच या ग्रामीण भागात आता स्पर्धेचं युग आहे. नोकऱ्या काय, या वशिला नावाचं जे वशिला आयोग होता हे वशिला आता कुठेही चालत नाही. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणे किंवा प्रत्येक युवकाला अभ्यासाकडे वळवणे अशा पद्धतीचं माझं मार्गदर्शन असतं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ कुणाची मिळते? साथ माझ्या घरच्यांच्या पासून अगदी नेत्यांच्या पर्यंत साथ आहे. कसं त्या कीर्तनात सांगतात, ज्याला भावाचं खायचं नाही, देवाचं काय नाही, गावाचं काय नाही, अशा पद्धतीचा मला भावाची साथ आहे, गावाची साथ आहे, देवाची साथ. एकंदरीत बघायला गेलं तर या लोकांना, नागरिकांना, मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आव्हान काय कराल आपण? आव्हान काय, मला मतदान द्या. तुम्ही आज मला द्या आणि 5 वर्षे पुढचे माझा हात धरून काम करून घ्या. हात धरून काम करून घ्या म्हणजे हात धरून म्हणजे त्यांचं काय काम असेल त्यावेळी मला तुम्ही बोलवा, माझा हात धरा आणि ते काम करून घ्या. बर. असा विषय आहे माझा. आता लोक आपल्याला बघतायत, आपलं चिन्ह आणि ह्या सगळ्यांच्या विषयी एकदा माहिती सांगा. माझं चिन्ह हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं असल्यामुळे हात हे चिन्ह आहे. आणि काँग्रेस ही अशी आहे की अगदी म्हणजे स्वातंत्र्य लढ्यापासून लढणारी काँग्रेस आहे. ती आधीमध्ये कुठं आलेली उगवलेली नाही. काँग्रेस एक काँग्रेस पहिल्यापासून निष्ठावंत काँग्रेस मी असा सुद्धा आहे की पूर्वी काँग्रेस आणि काँग्रेसला टक्कर द्यायला शेतकरी कामगार पक्ष या भागात होता. मी त्यांना टेबल खुर्च्या, बाबा कोण मंडळी नसायची त्यांच्याकडे, त्यांना आम्ही टेबल खुर्च्या सुद्धा स्टेज मांडायला दिलेल्या अशी माणसं आहेत. पूर्वी एक वसंत मगदूम म्हणून काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष उमेदवार होते या भागात, तर त्यांना मी टेबल खुर्च्या देणारा माणूस आहे. विरोधकाला कारण का त्यांचा विचार आहे काय हरकत आहे. अशा विचारसरणीतला मी एक कार्यकर्ता. बर. अशी विचारसरणी आता बघायला मिळत नाही. अशी विचारसरणी आता नाही. आता निवडणूक म्हणलं की वेगळाच विषय चाललेला आहे. बरोबर. आणि पहिल्यासारखी नेते पण राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी मतदार पण राहिलेले. मतदार पण आता तसं बघायचं जर गेलं तर मतदार आपण आम्ही लावलेली सवय आहे म्हटलं तर काय चुकीचं नाही. ओके. आता मला एक सांगा, शेवटच्या माझा प्रश्न, उद्या 7 तारखेला निवडणूक आहे, परवा 9 तारखेला निकाल आहे. या मतदारसंघाचा निकाल काय लागेल, तुमचा काय अंदाज आहे? निकाल हा माझ्या बाजूनच लागेल. हा विश्वास कसा? हा विश्वास म्हणजे मी तळागाळापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. मी आता प्रत्येक घर टू घर फिरलोय. मला तिथं माझा कुठला कार्यकर्ता मतदारापात्र गेलाय हे लगेच सांगितलं जाते की आमका माणूस आलता. बर.
तर सांगून गेलं, पाहुणं सांगून गेलं, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. त्यामुळे माझा गुलाल हा माझा विश्वास आहे. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये गुलाल जो आहे तो माझ्यावरतीच पडेल, कारण लोकांचा जो विश्वास आहे तो माझ्यावरती आहे. आजपर्यंत आमदार सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून गेली 25 ते 30 वर्षे या भागामध्ये एक सारखा मी कामात आहे, कट्टर काँग्रेस सोबत काम करत आलेलो आहे आणि कामाची जी पोचपावती आहे ती उद्याच्या निवडणुकीमध्ये मला लोक देतील अशा पद्धतीचं मत एकनाथ पाटील साहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण त्यांचा एकूण एक प्रवास, त्यांचा एकूण एक 25 ते 30 वर्षाचा राजकीय प्रवास जो काय होता तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुर्तास तरी या व्हिडिओसह या मुलाखतीसह मी इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारीकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.